नमस्कार मित्रांनो, आज आपण काजण्या या आजाराविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, काजण्या हा आजार विषाणूजन्य आजार आहे आणि यामध्ये जो कारक विषाणू आहे तो आहे व्हेरिसेल्ला जोस्टर. तर मित्रांनो, आरोग्याविषयी व्हिडिओ बघत असताना कधीही माहिती ही पूर्णपणे घ्यावी. अर्धवट माहिती आरोग्याची ही खूप घातक असते. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा ही माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, काजण्या हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हेरिसेल्ला जोस्टर या कारक विषाणूमुळे होतो. तर हा आजार प्रामुख्याने लहान वयात जास्त होतो. हा आजार एकदा जर होऊन गेला की परत आपल्याला होत नाही. काही व्यक्तींमध्ये विषाणू सुप्त अवस्थेत राहतो आणि प्रौढ अवस्थेत नागिन या आजाराच्या रोगाद्वारे प्रकट होतो. काजण्या निघणे हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीला सुद्धा काजण्या होण्याची शक्यता असते. काजण्यामध्ये खाजू येणारे बारीक पुरळ हे त्वचेवर येत असते आणि हे पुरळ जवळपास आठवडाभर आपल्या शरीरावर राहत असतात. या स्थितीत रुग्णाला तापसुद्धा येतो आणि एकदा का काजण्या आपल्याला होऊन गेल्या की त्या रोगाविरुद्ध आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि आयुष्यभर आपल्याला काजण्या परत होत नाही. त्या रोगापासून आपलं शरीराचं संरक्षण होतं. रुग्णाच्या अंगावरील काजण्याचे निशाण हे कालांतराने नाहीसे सुद्धा होतात. फक्त नखाने ते फोडण्यात येऊ नये किंवा सारखं त्याला खाजवत राहू नये, नाहीतर आपल्या शरीरावर, आपल्या त्वचेवर काळे डाग पडू शकतात. ताप सुरू झाल्यानंतर 1-2 दिवसात अंगावर पुरळ उठतात. पुरळ जास्तीत जास्त छातीवर किंवा पोटावर याचं प्रमाण जास्त असतं. पुरळाची सुरुवात ही लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते व त्यापासून पू तयार होतो आणि नंतर ते खपली धरते आणि हे सर्व बदल 5 दिवसामध्ये घडते. साधारणतः 250 ते 450 पुरळ हे नॉर्मल असते. काजण्या झाल्यानंतर दवाखान्यात जाणे गरजेचं आहे का? तर हे गरजेचं आहेच असं नाही. घरीसुद्धा त्या ठीक केल्या जातात. पण रुग्णाला न्यूमोनिया, संडास लागलेली असेल किंवा मेंदूज्वर किंवा कावीळ संसर्ग झालेला असेल, अशा गंभीर परिस्थितीत रुग्णाला या काजण्या घातक ठरू शकतात. अशी लक्षणे जर रुग्णाला असेल तर आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असते. तसेच 1 वर्षाहून लहान बाळाला जर काजण्या झाल्यास तर याचा गंभीर परिणाम हा त्या बाळावर होऊ शकतो. किंवा बाळाच्या आईला गर्भवती असताना काजण्या झाल्यास अशा होणाऱ्या बालकांमध्ये जन्मतः दोष उद्भवण्याची शक्यता असते. म्हणजेच गर्भातच बाळाच्या मेंदूची वाढ पुरेशी न होणे किंवा अशा स्थितीत बालकाची मृत्यूची सुद्धा शक्यता असते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की डॉक्टरांकडे जाणं कधी अर्जंट असतं. तर 102 च्या वरती आपल्याला ताप राहत असेल आणि तो कमी होतच नसेल तर डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. रुग्णाच्या त्वचेवरील पुरळांमध्ये आपल्याला जर काही वेगळेपण दिसत असेल किंवा वेगळे संसर्ग झाल्याची शक्यता आपल्याला दिसत असेल किंवा वेगळं त्यामध्ये आपल्या त्वचेवर परिणाम दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच रुग्ण जर रिस्पॉन्स करत नसेल किंवा गोंधळलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत असेल किंवा उलट्या होत असेल, तसेच फिट जर येत असेल तर अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाणं आपल्याला खूप आवश्यक आहे. याला आपण मेंदूज्वराची किंवा रे सिंड्रोमची
लक्षणे असण्याची शक्यता सुद्धा म्हणू शकतो. रुग्ण नॉर्मल स्थितीत असेल तर घरीच आपल्याला उपाय करता येतो. हा आजार विषाणूजन्य आजार असल्यामुळे याच्यावर अँटीबायोटिक हे काम करत नाही. थोडा जर ताप असला तर आपण पॅरासिटामॉल नावाची टॅबलेट घेऊ शकतो. रुग्णाला वयानुसार आपण ती देऊ शकतो. संसर्ग अंगावर आपण ओल्या पट्ट्या ठेवू शकतो, जेणेकरून आग व खाजू ही कमी प्रमाण याची आपल्याला जास्त जाणीव होणार नाही. त्यासाठी आपण ओल्या पट्ट्या त्यावर ठेवू शकतो. विशेष आपल्याला नखं कापून टाकायची आहेत, जेणेकरून पुरळ हाताने आपल्या नखाने फुटणार नाही व संसर्ग वाढणार नाही. तसेच आपल्या शरीरावर चट्टेसुद्धा त्याचे पडणार नाही. खाजेसाठी आपण कॅलामाइन लोशन मार्केटमधून घेऊ शकतो किंवा आपण घरगुती कोरफडसुद्धा त्यावर लावू शकतो, जेणेकरून खाज ही आपल्याला जास्त येणार नाही. आणि काजण्या झाल्यास आपल्याला 96 तासाच्या आत व्हेरिसोला जोस्टर इम्युनोग्लोबिन नावाची जी लस असते ती घेणं गरजेची असते. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटचं म्हणजे ज्याला काजण्या झाल्या त्या काजण्या खपल्या धरेपर्यंत आपल्याला त्या रुग्णाच्या जास्त संपर्कात यायचं नाही. मित्रांनो, ही होती या काजण्या आजाराविषयी माहिती. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.